विधानसभा निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ पार पडणार आहे। या विशेष सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपुरातून करतील। या अभियानात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 50,000 याप्रमाणे जवळपास 1.5 कोटी सदस्य नोंदणीचं लक्ष्य हे भाजपने ठेवलं। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। जितेंद्र, नक्कीच विक्रांत, विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर आता भाजप पक्ष संघटने बळकट करण्यासाठी कामाला लागलेले आहे आणि आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, ज्यामध्ये महानगरपालिका असेल, नगर परिषदा आहेत, जिल्हा परिषदा आहेत, पंचायत समित्या आहेत, या निवडणुकांमध्ये देखील आता भाजपने उतरण्यासाठी कंबर कसण्याची पूर्ण तयारी केलेली आहे आणि याच अनुषंगाने आज भाजपचे नवीन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ होतोय। नागपुरातून हा शुभारंभ होतोय। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यासोबतच भाजपचे इतर जे महत्वाचे नेते आहेत, स्थानिक नेते आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे। ऑनलाईन पद्धतीची ही मोहीम राबवण्यात येत आहे। तुम्ही मिस कॉल द्या किंवा ऑनलाईन पद्धतीने मोबाईल ऍपच्या माध्यमातून लिंक वरून हे सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात येत आहे। मिस कॉल देण्याची ही जी आहे ती देखील पद्धत जी आहे ती अवेलेबल ठेवलेली आहे भाजपकडून। एकूणच पाहता प्रत्येक बूथवर किमान 250 जे सदस्य आहे ते नोंदणीचे लक्ष जे आहे ते ठेवण्यात आलेले आहे। या अनुषंगाने राज्यात 1.5 कोटी नवीन सदस्य नोंदणी अभियानाचा हा प्रारंभ आजपासून नागपुरात होतोय। विक्रांत, बरं, धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।